मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत एका अशा रहस्यमय दिवसाबद्दल ज्याचं नाव ऐकूनच मनात भक्ती, शांती आणि थोडं गूढपण दाटून येतं. उद्या आहे बुधवार आणि त्याच दिवशी येत आहे पितृपक्ष संकष्टी चतुर्थी. दोन वेगळे पण महत्त्वाचे पर्व जे एकत्र येतात तेव्हा त्यांचा परिणाम दुप्पट होतो. आता अनेकजण विचार करतील की अरे वा, संकष्टी म्हणजे उपवास करावा लागतो. पण मित्रांनो, लक्षात ठेवा, यावेळी उपवास केला नाही तरी चालेल, पण एक महत्त्वाची गोष्ट केली तर तुमच्या आयुष्यातील संकटे, अडथळे, शत्रू यांचं साम्राज्य तुटून जाईल. हो, अगदी शत्रू तुमच्या समोर नतमस्तक होईल, म्हणजेच लोटांगण घालेल. उपायाची सुरुवात उद्या सकाळी म्हणजेच सूर्योदय झाल्यानंतर घरात आणा फक्त एका झाडाचं पान. ते पान तुमचं भविष्य बदलून टाकेल. आता तुम्ही म्हणाल, कोणतं झाड? तर नीट ऐका. हे झाड आपल्या घराजवळ, मंदिराजवळ, शेतात सहज सापडतं आणि आपल्या संस्कृतीत या झाडाला देवत्व मानलं गेलं आहे. हे झाड म्हणजेच बेलाचं झाड, बेलपात. होय मित्रांनो, शिवाच्या डोक्यावर सदैव शोभणारं पान. उद्या बुधवार, पितृपक्ष आणि संकष्टीच्या दिवशी जर बेलाचं एक पान घरात आणलं तर शत्रूंचा नाश होतो. का विशेष आहे बेलपान? बेलपान हे फक्त पान नाही, त्याला त्रिदेवाचं स्वरूप मानलं गेलं आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश तिघेही या पानात वास करतात. म्हणून बेलपानाचं घरात आगमन म्हणजे दैवी शक्तीचं आगमन. असे म्हटलं जातं की घरात बेलपान ठेवलं की दारिद्र्य दूर जातं, शत्रूची सावलीही जवळ येत नाही आणि घरात शांती व समाधान टिकून राहतं. संकष्टीची गूढ शक्ती. संकष्टी चतुर्थीचा दिवस गणपतीला प्रिय आणि बुधवार गणपतीचा दिवस, म्हणून यावेळी संकष्टी बुधवारावर आली आहे, म्हणजे उपायाची ताकद दुप्पट होणार. उद्या सकाळी बेलपान आणा, ते गणपती समोर ठेवा आणि मनापासून प्रार्थना करा, विघ्नहर्त्या, माझ्या मार्गातील अडथळे दूर कर. पितृपक्षाचा परिणाम. आता दुसरं महत्त्वाचं, पितृपक्ष. हा काळ म्हणजे आपल्या पितरांना आठवण्याचा, त्यांच्या आशीर्वाद मिळवण्याचा. आणि लक्षात ठेवा, पितर खुश असले तर देवही खुश असतात. उद्या बेलपान घरात आणताना मनात पितरांना वंदन करा. त्यांना म्हणा, तुमच्या कृपेने माझं आयुष्य सुरक्षित राहो. परिणाम. जेव्हा हा उपाय कराल तेव्हा तुम्हाला हळूहळू जाणवेल, शत्रूंची ताकद कमी होत चालली आहे, तुमच्यावरचं संकट हळूच हलतंय. अनेकांनी हा उपाय करून अनुभव घेतला आहे. कुणाला कोर्ट कचेरीत विजय मिळाला, कुणाला नोकरीत मान सन्मान मिळाला, तर कुणाचे शत्रू पळून गेले. उपाय कसा करायचा? उद्या सकाळी आंघोळ करून शुद्ध व्हा. पांढरे किंवा हिरवे कपडे घालणे श्रेयस्कर. मंदिरात जा आणि बेलपान आणा. शक्य असल्यास 3 पानं आणा शिवलिंगाला वाहण्यासाठी, पण एक पान घरासाठी खास ठेवा. ते घरातल्या देव्हाऱ्यात ठेवा. त्यावर हळद कुंकू लावा आणि दिवा प्रज्वलित करा. इतकं सोपं आहे हे, पण परिणाम मात्र अमूल्य आहे. कथा. असं सांगितलं जातं की प्राचीन काळी एका राजावर शत्रूंनी हल्ला केला. राजा घाबरला, पण त्याच्या गुरूंनी सांगितलं, आज संकष्टी आहे, जा बेलाचं पान आण आणि पूजन कर. राजाने तसं केलं आणि आश्चर्य, दुसऱ्या दिवशी शत्रू स्वतः येऊन राजापुढे शरण गेले. म्हणाले, आम्ही तुला काहीही करू शकत नाही. तेव्हापासून हा उपाय लोक करत आले आहेत आणि अनुभव घेत आहेत. का करावा हा उपाय? कारण हा उपाय ना महाग आहे, ना क्लिष्ट आहे, ना वेळखाऊ आहे. फक्त श्रद्धा हवी. श्रद्धेने बेलपान आणा, गणपती आणि शिवाला अर्पण करा, पितरांना वंदन करा आणि मग बघा, शत्रू तुमच्या समोर नतमस्तक होईल, तुमचं रक्षण होईल आणि आयुष्यात सुख समृद्धी वाढेल. सावधान. लक्षात ठेवा, हा उपाय खेळात करू नका. श्रद्धा नसेल तर परिणाम मिळणार नाही. उपाय करताना वाईट विचार ठेवू नका. कोणाचं वाईट होऊ दे असं मनात येऊ नये, कारण हा उपाय रक्षणासाठी आहे, सुडासाठी नाही. आणखी काही गोष्टी. बेलपान आणताना ते झाडावरूनच तोडा.
जमिनीवर पडलेलं पान घेऊ नका, तुटलेलं पान घेऊ नका, पूर्ण हिरवं ताजं पान आणा. शक्य असल्यास उजव्या हाताने तोडा आणि ओम नमः शिवाय म्हणत तोडा. त्यामुळे त्याची शक्ती दुप्पट होते. अनुभवाची कथा. एका गावात एक शेतकरी होता. त्याचे शेजारी सतत त्याला त्रास देत, त्याचं शेत हिरावून घेण्याचा कट करत. शेतकरी उदास झाला, पण गावच्या वयोवृद्धांनी त्याला सांगितलं, बाळा, उद्या बुधवार आहे, बेलपान आण आणि गणपतीला अर्पण कर. शेतकऱ्याने तसं केलं. पुढच्या आठवड्यात ज्यांनी त्रास दिला तेच लोक त्याच्याकडे माफी मागायला आले आणि शेत त्याच्या नावे करून दिलं. इतकी प्रचंड ताकद आहे या उपायात. सकाळच का, तुम्ही विचाराल, सकाळीच का? कारण सकाळचा वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त. हा वेळ दैवी शक्तींशी जोडणारा असतो. सकाळचं बेलपान ताजं आणि ऊर्जा भरलेलं असतं. म्हणूनच सकाळी बेलपान आणल्यावर त्याचा परिणाम दिवसभर टिकून राहतो. पितरांची कृपा. पितृपक्षात बेलपान अर्पण केल्याने पितरांचं रक्षण कवच मिळतं. जेव्हा पूर्वजांची शक्ती आणि देवाची शक्ती मिळते तेव्हा कोणताही शत्रू तग धरीत नाही. दिवा का लावायचा? बेलपान ठेवल्यावर दिवा लावणे आवश्यक आहे. दिवा म्हणजे प्रकाश, प्रकाश म्हणजे ज्ञान आणि अंधार म्हणजे अज्ञान. दिवा लागला की अज्ञान नाहीसं होतं. म्हणून दिव्याशिवाय हा उपाय अपूर्ण राहतो. नजर दोष नष्ट. काही वेळा शत्रू थेट हल्ला करत नाही, पण नजरेतून, मत्सरातून, वाईट भावनेतून त्रास देतो. यालाच आपण नजर दोष म्हणतो. बेलपान पूजनामुळे नजर दोष नष्ट होतो आणि माणसाच्या जीवनात शांतता टिकते. विजयाची खात्री. हा उपाय केल्यावर तुमचं मन स्थिर होतं, निर्णय घेण्याची क्षमता वाढते आणि त्यामुळे तुम्ही प्रत्येक लढाईत जिंकता. म्हणूनच हा उपाय म्हणजे विजयाचा मंत्र आहे. उपाय छोटा, परिणाम मोठा. विचार करा, एक साधं पान आणलं आणि त्यातून जीवनात इतका मोठा बदल झाला. हीच खरी आपल्या संस्कृतीची ताकद आहे. इथे लहान सहान गोष्टीतही प्रचंड गूढ शक्ती दडलेली आहे. शेवटचा संदेश. मित्रांनो, उद्या बुधवार आहे, पितृपक्ष संकष्टी आहे. उपवास केला नाही तरी काही हरकत नाही, पण सकाळी बेलाचं पान आणायला विसरू नका. हा उपाय तुमचं रक्षण करेल, तुमच्या शत्रूंचा पराभव करेल आणि तुमच्या घरात सुख समृद्धी वाढवेल. श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा आणि मनापासून प्रार्थना करा. गणपती आणि शिवाची कृपा मिळेल. पितरांचा आशीर्वाद तुमच्यावर राहील आणि तुमचं आयुष्य सुरक्षित होईल. थोडं भावनिक. लक्षात ठेवा, पितरांना आठवलं की घरात समाधान येतं, देवाला आठवलं की संकट दूर होतात आणि निसर्गाला मान दिला की शक्ती मिळते. बेलपान म्हणजे देव, पितर आणि निसर्ग, तिन्ही शक्तींचं एकत्र स्वरूप. म्हणूनच त्याचं पूजन इतकं प्रभावी आहे. मंत्र. उद्या बेलपान ठेवताना एक मंत्र जपा. ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नमः शिवाय. हा मंत्र तुमचं मन स्थिर करेल आणि ऊर्जेचा प्रवाह वाढवेल. तर मित्रांनो, उद्याचा दिवस तुमच्यासाठी अनमोल आहे. सकाळी उठून बेलपान आणा, देव्हाऱ्यात ठेवा, दिवा लावा, प्रार्थना करा आणि मग बघा, शत्रूंचं साम्राज्य कोसळेल. ते तुमच्या समोर लोटांगण घालतील. प्रेरणादायी संदेश. हे सर्व करताना तुमचं मन म्हणत राहो, मी सुरक्षित आहे, मी शक्तिशाली आहे, देव माझ्या पाठीशी आहे, पितरांचा आशीर्वाद माझ्या अंगावर आहे. ही श्रद्धा आणि हा उपाय तुमच्या आयुष्यात दिव्य बदल घडवेल. म्हणून उद्या बुधवार, सकाळचं बेलपान विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट मध्ये लिहा, गणपती बाप्पा मोरया.